स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, TRTIच्या माध्यमातून घेण्यात आलेली जी CET परीक्षा आहे यात आपल्या सर्वांना माहिती आहे की MPSC, UPSC आणि इतर जे काही रिझल्ट आहेत ते रिझल्ट लागलेले आहेत, परंतु पोलीस भरतीचा रिझल्ट अजूनही पेंडिंग आहे. आपले जे फॉलोअर्स आहेत किंवा आपल्या ग्रुपला असणारे जे काही विद्यार्थी आहेत, स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंगचे 3 ग्रुप्स आहेत व्हॉट्सअपचे, त्या तिन्ही ग्रुपवरती विद्यार्थी मेसेज करत असतात की सर TRTIचा पोलीस भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वारंवार आपण विचारणा करत आहात, कारण आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आताच 5 दिवसापूर्वी एक आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि हे आंदोलन जे पुण्यातील जे आपले विद्यार्थी होते संपूर्ण, मग मांजरीच्या हॉस्टेलचे असेल, विश्रामबागचे असेल किंवा मग आपले कोरेगाव पार्कचे असेल, अशा विविध ठिकाणचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्या माध्यमातून आयुक्त मॅडमनी भेटण्यास नकार दिला आणि ते भेटले सुद्धा नाही. त्यांनी 10 दिवसाचा वेळ मागितला, कारण पोलीस भरतीचे सर्व फॉर्म आहेत आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या होऊन गेलेल्या आहेत आणि आपल्याकडे वेळ सुद्धा कमी आहे, तरी सुद्धा अजूनपर्यंत रिझल्ट लागलेला नाही. या संदर्भातच विचारणा करण्यासाठी विद्यार्थी गेले होते. सोबतच त्याच्या जागा 23,000वरून जागा 18,000 करण्यात आलेल्या होत्या, म्हणजे आहेत, तर त्या का कमी करण्यात आलेल्या होत्या? इतर ठिकाणच्या जागा सुद्धा त्या कमी करण्यात आलेल्या, त्याच्या मागची कारणं काय, हे सर्व प्रशासनाने याच्यावरती उत्तर द्यावं असं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी होती. तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनही या संदर्भात मी सुद्धा साशंक आहे आणि आपले विद्यार्थी पुण्यातील जे काही सदाशिव पेठेमध्ये अभ्यास करत आहेत किंवा इथं कर्वेनगर असेल किंवा नवी पेठला असेल, इथं आपले विद्यार्थी जे आहेत ते MPSCची स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत आणि सोबतच आपल्याला माहिती आहे की पुण्यात सुद्धा एक आंदोलन सुरू आहे MPSCच्या विद्यार्थ्यांचं. असे विविध आंदोलन आणि यात वारंवार विद्यार्थी आपल्या स्वतःच्या मागण्याकरिता वारंवार रस्त्यावर येत आहेत, परंतु शासनाला मात्र आपल्याबद्दलची काहीच त्या ठिकाणी गांभीर्य दिसत नाहीये. त्यासाठी वारंवार भेट देऊन विद्यार्थ्यांना उत्तर हे एकच दिलं जातं, जे बार्टीच्या रिझल्टच्या वेळेला उत्तर दिलं जात होतं कोणतं, तर लवकरच रिझल्ट लागेल. पण लवकर म्हणजे नेमकं काय? 1 वर्ष का, 2 महिने का, 5 महिने अगोदर का, की उद्या का, परवा? परंतु असं काही स्पष्ट त्या ठिकाणी तारीख सांगितली जात नाही. त्यामुळे तुम्हाला असं वाटायला नको की वारंवार त्याच गोष्टी सांगितली जाते आणि मी आता 3 दिवसानंतर हा व्हिडिओ बनवतो आहे, जे तुमच्या मेसेजला बघून मी उत्तर देतो आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगतोय की ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट लागेल त्यावेळेला रिझल्ट लागेल. वेट अँड वॉचची भूमिका ठेवणं आपल्याला गरजेचं आहे, कारण आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त बोलू शकतो आणि आपण त्यांना फक्त विचारू शकतो, ऑफिसला भेट द्यायला पाठवू शकतो, ऑफिसला फोन करू शकतो. याच गोष्टीच्या व्यतिरिक्त आपण दुसरं काहीच करू शकत नाही. ज्या वेळेला ते रिझल्ट लावतील त्यावेळेला रिझल्ट लावतील, बरोबर. सध्याच्या काळात सध्या आता निवडणुका आहेत, महानगरपालिकेची निवडणूक आहे, पुणे महानगरपालिका निवडणूक आहे, नागपूर महानगरपालिका, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहे. आचारसंहितेचा विषय त्यावेळेलाही वारे साहेबांनी सांगितला होता आणि रिझल्ट लावून टाकला आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आता, बरोबर. तर तशाच पद्धतीने हा सुद्धा रिझल्ट आता ही निवडणूक 15 तारखेनंतर लावतात की काय, कारण 15 तारखेला महानगरपालिकेच्या निवडणूक आहे, 16 तारखेला त्याचा रिझल्ट आहे. बहुतेक 17 तारखेपर्यंत सुद्धा हे असेच डिले करतील असं मला तरी वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, यात तुम्हाला नेमकं काय समजायचं ते समजू शकता, कारण आपण सर्व सुशिक्षित आहात, सुधारणा आहात, त्यामुळे जागरूक सुद्धा आहात. त्यामुळे अपडेटसाठी आपण कायमस्वरूपी आपल्या समोर असतो आहे आणि यावरून तुम्हाला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. हा व्हिडिओ, ही माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.